नमस्कार मित्रांनो, ब्रिटननी युरोपातले सगळ्यात कडक इमिग्रेशन लॉज मंजूर केलेले आहेत. आतापर्यंत दररोज अशी चर्चा कानावर पडत आहे की 2070 साली ब्रिटन हा मुस्लिम बहुल देश होईल. ज्या झपाट्याने मुसलमानांची संख्या ब्रिटनमध्ये वाढते किंवा जे मूळ निवासी आहेत, अर्थात ब्रिटनमध्ये मूळ निवासी कोण आहेत त्याच्याबद्दल संशोधनच आहे. कारण स्कॉटिश लोकांचं असं म्हणणं असतं की आम्हीच इकडे मूळ निवासी आहोत. खरं तेही डेन्मार्क वगैरे भागातून आले होते, पण हे जे सगळे आत्ता जे इंग्लिश लोक आहेत हे सगळे नंतर जर्मनी, इटली या सगळ्या भागातून आलेले आहेत, ते परप्रांतीय आहेत. आणि त्यामुळे मूळ निवासी कोण आहे हा प्रश्न असला तरी ज्यांच्या 3-4 पिढ्या ब्रिटनमध्ये राहत आहेत त्यांच्यापैकी अनेकांनी कुठलाही धर्म पाळणं सोडून दिलेलं आहे. ते काही स्वतःला ख्रिस्ती म्हणवत नाहीत आणि त्यामुळे ख्रिस्ती समजणाऱ्यांची संख्या तशी कमी आहे आणि मुस्लिम धर्मीय त्यांना ओव्हरटेक करतील अशी भीती आहे. दुसरीकडे दररोज बेकायदेशीररित्या बोटींद्वारे ब्रिटनमध्ये लोक प्रवेश करत आहेत. प्रवेश केल्यावर ते शरणार्थी असल्याचा दावा करतात, मग त्यांच्याविरुद्ध खटला चालतो. तोपर्यंत त्यांची राहायची खायची व्यवस्था सरकार करतं. त्याच्यामुळे त्यांच्याविरुद्ध ही प्रचंड असंतोष आहे की आम्हाला काही सरकार विचारत नाही आणि हे बाहेरनं येणाऱ्यांचे मात्र लाड पुरवले जात आहेत, त्यांना 4 स्टार हॉटेलमध्ये ठेवलं जातं आहे, अशी तक्रार तिथल्या लोकांची. किती तथ्य आहे, किती नाही आहे, किती वाढवलेलं आहे याची चर्चा आज नाही आहे, पण कुठेतरी ब्रिटनच्या राजकारणावर याचा परिणाम झालेला आहे. अवघ्या 1.5 वर्षापूर्वी सत्तेत आलेलं कीर स्टारमर यांचं सरकार गटांगळ्या खात आहे. जशी मनमोहन सिंग सरकारची अवस्था 2010 नंतर झाली होती, तशीच वाईट अवस्था ब्रिटनच्या स्टारमर सरकारची झाली आहे. अर्थात मनमोहन सिंग सरकारची अशी अवस्था 6.5 वर्षांनंतर झाली होती. स्टारमर सरकार 2/3 बहुमत असूनही अवघ्या 1.5 वर्षात अशी अवस्था झालेली आहे. आणि त्यामुळे कुठेतरी आपली प्रतिमा सुधारण्यासाठी काही पावलं उचललेली आहेत. गंमत म्हणजे त्यांची ज्या गृहमंत्री आहेत, म्हणजे आपल्याकडे गृहमंत्री अमित शाह आहेत, त्यांच्याकडे ज्या गृहमंत्री आहेत त्या मूळच्या पाकिस्तानमधनं, म्हणजे त्याच्या पाकिस्तानी वंशाच्या वगैरे म्हणणार नाही, वंश भारतीयच झाला, पण पाकिस्तानी मूळ असलेले आहेत. आणि त्यामुळे गृहमंत्री जिथे बेकायदेशीर लोकांना सेटल व्हायला मदत करतात वगैरे असे आरोप त्यांच्याविरुद्ध होत होते. आणि त्यामुळे ही नवीन पावलं उचलण्यात आली होती. ते काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. पूर्वी ब्रिटनमध्ये तुम्ही राहिलात तर तुम्हाला 5 वर्षांनी नागरिकत्व मिळणं शक्य होतं. आधी जसं ग्रीन कार्ड असतं तसं परमनंट रेसिडेन्सी आणि नंतर मग नागरिकत्व. पण आता तो कालखंड वाढवून 10 वर्षापर्यंत केलेला आहे. 5 वर्षाचा 10 वर्ष, म्हणजे पूर्वी 5 वर्षात जे मिळायचं ते आता 10 वर्षात मिळणार. जे 20 लाखाहून जास्त लोक ब्रिटनमध्ये 2021 सालानंतर आलेत. बघा, 21 नंतर 20 लाख लोक ब्रिटनमध्ये घुसलेले आहेत. आणि त्यांची काही लोकसंख्या भारतासारखी 150 कोटी नाही की आले 20 लाख इकडे तिकडे तर कुठेतरी ॲडजस्ट होतील, तशी परिस्थिती नाही आहे. पण या 20 लाखांच्या पैकी बऱ्याच जणांविरुद्ध म्हणजे त्या देशातनं आले, त्या सरकारबरोबर वाटाघाटी चालू आहेत की त्यांना तिकडे परत जावं किंवा अन्य कुठल्या तरी देशात परत जावं. त्याच्यातले साधारणतः 6,16,000 लोक आहेत की जे टॅक्सी चालवतात, कुठेतरी हमाली करतात, म्हणजे छोटे मोठी कामं करतात, कमी पगार असलेली कामं करतात आणि सरकारचं आरोग्य, शिक्षण सगळ्या सरकारी व्यवस्थांवर ते अवलंबून असतात. त्यांच्यासाठी नागरिकत्वाची मुदत ही 15 वर्षापर्यंत नेण्यात आली. म्हणजे जर ते 15 वर्ष राहिले आणि सगळ्या गोष्टी केल्या तरच त्यांचं नागरिकत्व, आणि त्याच्याही आधी त्या देशांची करार करून त्यांना परत पाठवण्यासंबंधित प्रयत्न केले जातील असं वाटतंय. असेच प्रयत्न पाठच्या सरकारने केले होते. मला आता रवांडामध्ये त्यांना पाठवण्यासाठी विमानं भरून तिथे लोक पाठवणार असल्याचं शेवटी 1 का 2च विमानं गेली, काय झालं माहिती नाही. ऋषी सुनक सरकारने असं केलं होतं. नंतर दुसरी गोष्ट त्यांनी केलेलं आहे की जे स्थलांतरित लोक आहेत, इतर देशातून आलेले आहेत की जे सरकारी सोयीसुविधांवर अवलंबून आहेत, म्हणजे कमवत नाहीत, त्यांना नागरिकत्वासाठी किमान 20 वर्ष थांबावं लागणार आहे. हे कसं आहे सांगतो. हे जनरली पाकिस्तान, बांगलादेशमधनं लोक येतात, मग ते नागरिकत्व मिळवतात. नागरिकत्व मिळालं की तो माणूस पुन्हा पाकिस्तानला जातो आणि अख्खच्या अख्खं कुटुंब घेऊन तिकडनं 1 किंवा एकापेक्षा अधिक बायका, सासू सासरे, आई वडील,
लग्न न झालेली बहीण, भाऊ, असे सगळे लोक जे आपल्यावर अवलंबून आहेत म्हणून, म्हणजे हा कमावता असतो आणि त्याचे वकिली करणारे लोक सांगतात की बघा हा कमवतोय, हा ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतोय, पण त्या एकट्या कमावण्यावर 9 जण न कमावणारे असतात आणि जे सगळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला खड्डा पडतात. तर त्यामुळे असे जे लोक आहेत आणि त्यांना जर नागरिकत्व मिळालं तर त्यांची हम दो हमारे 10 अशी जी लोकसंख्या वाढायची भीती असते तिला कात्री लावायला त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्यांना 5 वर्षाच्या ऐवजी 20 वर्ष थांबावं लागणार आहे. त्याच्यानंतर जे बेकायदेशीररित्या आलेले नागरिक आहेत, म्हणजे जे बोटीतनं आलेले आहेत किंवा पळून कुठून तरी आलेले आहेत, त्यांना 30 वर्ष थांबावं लागणार आहे. 30 वर्ष त्यांना कोणतीही नागरिकत्व मिळणार नाहीये. आणि या उलट ब्रिटनसाठी जे आवश्यक लोक आहेत, म्हणजे खास करून आरोग्य क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्सेस वगैरे, त्यांना 5 वर्षात नागरिकत्व मिळणार आहे. जे जोरदार पैसे कमावत आहेत, म्हणजे साधारणतः लाखो पाऊंड जे कमावत आहेत, त्यांना तर बहुतेक 3.5 का 3.5 वर्षातच नागरिकत्व मिळणार आहे. आणि अशा प्रकारे ब्रिटननी त्यांच्या होम सेक्रेटरी शबाना महमूद यांनी अशा प्रकारच्या गोष्टी घोषित केलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की मायग्रेशन ही ब्रिटनच्या इतिहासाचा खरं आहे, कारण ब्रिटिश लोक, खरे ब्रिटिश कोण आहेत कोणालाच माहिती नाहीत. जे इंग्लिश लोक आहेत ते अँगल्स आणि सॅक्सनी आणि या भागातनं आलेले लोक आहेत आणि त्यामुळे खरे ब्रिटिश कोण आहेत हे माहिती नाही. पण त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सगळे लोक बाहेरनं आलेत, पण आता आम्ही जे लोक बाहेरनं आलेले आहेत त्यांच्यामध्ये देशासाठी आवश्यक कोण आहेत, ज्यांचं जास्त उत्पन्न असेल तर, उच्च शिक्षण असेल तर, देशासाठी योगदान देत असतील तर, त्यांच्यावर कमी लोक अवलंबून असतील तर, जे हम दो हमारे एक, हम दो अशाच लोकांना प्राधान्याने नागरिकत्व देणार आहे. आता हे सगळे उपाय करूनही समस्या सुटेल का, तर उत्तर आहे नाही. इथे प्रश्न नागरिकत्वाचा नाही आहे. जशी लोकसंख्या वाढली की या लोकांचं काय करायचं हा प्रश्न आहे. तुम्ही नागरिकत्व दिलं नाही, हे लोक रस्त्यावर राहतील. आज ब्रिटनमध्ये अनेक जण रस्त्यात नमाज पढायला बसतात. अनेक ठिकाणी जिथे लोकसंख्या वाढलेली आहे तिथे शरिया कायदा लागू करण्याचे प्रयत्न, म्हणजे अगदी सगळ्या ठिकाणी नाही पण जिथे शक्य आहे तिथे शरिया कायदा लागू करण्याचे प्रयत्न केले जातात आणि त्याच्याविरुद्ध सरकार काही करू शकत नाही. हे सगळे लोक पोलीस दलात घुसलेले आहेत, प्रशासनात घुसलेले आहेत. अगदी सरकारमध्ये उच्च पदस्थ लोक, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणारे लंडनचे महापौर असतील किंवा आता यांच्या गृहमंत्री शबाना महमूद असतील, या सगळ्यांना अशा लोकांबद्दल सहानुभूती आहे. काही जण म्हणतात हे सगळं अल तकियाचा वगैरे भाग आहे, त्याच्यात मी आत्ता पडत नाही. पण मुद्दा आहे की कायदे करून या गोष्टी सुटत नाहीत. मनमोहन सिंग सरकारचं पण होतं की काय झालं की तुम्हाला काहीतरी जेवायला नाही आहे, मी तुम्हाला जेवण्याचा अधिकार, अन्न सुरक्षा अधिकार देणार. तुला शिक्षण नाही आहे, मी तुला शिक्षणाचा अधिकार देणार. अरे अधिकार देऊन शाळेतच, जर शाळाच जवळ नसेल किंवा त्या शाळेत घेतलंच जात नसेल तर त्या अधिकाराचा उपयोग काय? हे जे वागणं आहे हे सगळं ब्रिटनकडनं चाललेलं आहे की कायदे करायचे, अधिकार द्यायचे, सनद घोषित करायची, पण त्यांनी प्रत्यक्षात जमिनीवर काही फरक पडतो का, तर उत्तर आहे नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या गोष्टी करून स्टार्मर सरकारची जी डुबती नैया आहे, बुडतं जहाज आहे, ते काही सावरेल असं मला वाटत नाही. पण स्टार्मर यांना पर्याय म्हणून कोण येणार याच्याबद्दलही काही स्पष्टता नाही. काही जण म्हणतात नायजेल फराज येतील, काही जण म्हणतात टॉबी रॉबिन्सन जर राजकारणात उतरला तर लोकप्रिय होतील. पण ते जरी सत्तेवर आले तरी ते देखील काय करणार, कारण तिथे पुन्हा त्यांचं न्यायालय आहे, त्यांची माध्यमं आहेत की ही लढाई फक्त संसदेपुरती मर्यादित नाही. ही लढाई सगळी जे देशाची व्यवस्था चालवणारे आहेत त्यांच्याही हातात आहे आणि त्यांना हा धोका अजूनही समजत नाही आहे. या सगळ्यामुळे आजच मी संजीव सन्नेलचीच पोस्ट वाचत होतो की ब्रिटनमध्ये 30 वर्षाचे बॉन्ड आहेत, त्याचा जो व्याजदर बघितला तर एका गंभीर लॉंग टर्म संकटाची चाहुल आहे. जपानमधल्याही 30 वर्षाच्या त्याचा रेट खूप महाग आहे. आणि याच्यातनं असं दिसतंय की जर या गोष्टी तातडीने सुधारल्या नाहीत तर प्रकरण चिघळत जाईल, व्यवस्था ठप्प होईल. ब्रिटन आपापल्या परीने लोकशाही व्यवस्था शाबूत राखून ते सोडवण्याचे प्रयत्न करतोय. मुद्दा असा आहे की एरवी भारताला डोस पाजणारे हे लोक की मानवाधिकारांचं रक्षण करणं आवश्यक आहे, लोकशाहीत सगळ्यांना समान वागणूक देणं आवश्यक आहे, आता यांना लोकशाही कोणीतरी शिकवणार का?
शिकवायची गरज नाही आहे, ते करतायत ते योग्य दिशेने जात आहेत, पण नुसते कायदे करून आणि निर्णय घेऊन गोष्टी होणार नाही आहेत. जर वेळीच पावलं उचलली नाहीत तर ब्रिटनचा 2070 सालापूर्वीच बांगलादेश किंवा पाकिस्तान झालेला दिसणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.